नमस्कार, आम्ही कृषी महाविद्यालय बारामतीचे विद्यार्थी. आज आपण आलो आहोत दीपक बनकर यांच्या सेरिकल्चर युनिटला. आपण त्या सेरिकल्चर युनिटची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. माझे नाव दीपक रामचंद्र बनकर, मुक्काम पोस्ट ढवळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तुम्ही रेशीम उद्योग कसं निवडला? आपला एक मुलगा यूट्यूब चॅनल बघत होता आणि त्याच्या माध्यमातून त्यानं नजरच आले आणि त्याने ते निवडलं. आमच्या गावात एक रेशीम उद्योगचे शेतकरी आहेत, त्यांचा सल्ला घेऊन आम्ही चालू केलं. तुम्ही रेशीम उद्योगासाठी लागणारी अंडी कुठून आणता व त्याला किती प्राईज आहे त्याची? आपण अंडी वाई शासकीय ऑफिस आहे, तिथून शासकीय अंडी आपण मागवतो आणि इथे चॉकी सेंटर आहे, तिथून चॉकी घेऊन येतो. अंडीची प्राईस किती असते? 100 अंडी आपल्या 100 किलोची कोश तयार करण्यासाठी त्याला 1300 रुपयाचा खर्च येतो. 1300 रुपये. तर त्यासाठी लागणारे म्हणजे अंड्यापासून कोश तयार करण्यासाठी किती कालावधी लागतो? त्याला एक साधारण 30 दिवस लागतात. आणि त्यावर कोणते कोणते रोग येतात? एक ग्रासरी येतो, एक खडू म्हणून येतो आणि एक ओझी माशीचा रोग असतो. असे 3 रोग आहेत. कोशांना दर किती भेटतो? कोशांचं बाजारपेठ आपल्या इथे कुठे अवेलेबल आहे? आपल्या इथं महाराष्ट्रात बारामतीला एक आहे आणि बीड तालुका, बीड जिल्हा, तिथे बीडला आम्ही मार्केटला घेऊन जातो. दर काय भेटतो तिथे? तिथे 500, कमीत कमी 500 रुपये ते 700-750 रुपयापर्यंत दर भेटतो त्याचा. तर तुम्ही युवक शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? काही नाही, चांगले आहे. नवीन शेतकऱ्यांनी जर ह्यात उतरलं तर त्याचा फायदाच आहे. फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे, प्रॉफिट आहे. तर काका, हा तुतीचा कोणता प्रकार आहे किंवा कोणत्या प्रकारची व्हरायटी? ही व्हरायटी V1 म्हणून येते. V1 का? हा, V1. बरं बरं. अजून दुसऱ्या कोणत्या व्हरायटी आहे का? नाही, एक तर मला माहिती आहे. हां, बऱ्यापैकी शेतकरी हेच प्रेफर करता का? सगळे शेतकरी हेच घेतात. बरं बरं. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न असा आहे माझा, का दिवसातून किती वेळा हा पाला टाकावा लागतो? दिवसातून 2 वेळा, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा पाला टाकायचा. हो, 2 टाइम बस. 2 टाइम भरपूर घालायचा, जातो दिवसभर. बरं बरं. आणि त्याच्यात दुसरं खताचं व्यवस्थापन, किडीचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही? त्याला ही बॅच केली की खत घालायचं, शेणखत. कुठलं थोडंसं रासायनिक लय घालायचं नसतं, थोडंसं नॉर्मली घालायचं आणि शेणखत जास्त पाहिजे. जैविकचाच वापर? जैविक चालतो, जैविक चालतो. ठीक आहे. आणि किडीचं व्यवस्थापन, काही कीड रोग काही येतात? त्याला रोग जास्त नाहीच आहे, रोग नाही. त्याच्यामुळे थोडं एक रोगावर औषध म्हणून असतं, ते मारलं तरी होऊन जातं. कीटकनाशक. तर त्या कीटकनाशकाचा काही दुरुपयोग त्या ज्या आपल्या कोशाच्या आळा आहे त्यांच्यावर होत नाही ना का? त्याच्यावर होत नाही, परंतु होतो. पण कधी होतो? त्याला जर तुम्ही 8-10 दिवसात जर मारलं तर त्याचा इफेक्ट होतो. पण ही ज्यावेळेस आपण झाडं छटतो, छटल्यानंतर एक 5 ते 6 इंच झाड फुटून आलं की ती जर रोगावर मारलं तर 20 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर त्याचा काही राहत नाही, इफेक्ट राहत नाही. आणि नॉर्मली औषध असतं ते मारायचं. जास्त कॉन्सन्ट्रेशन नाही घ्यायचं पाहिजे. बरं बरं. आणि याच्यात मी ऐकलंय की छाटणी पण असते काहीतरी, एक म्हणजे बॅच गेल्यानंतर छाटणी करतो, तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? हा, तेच की, आपण जे खाली छडवरचं छटून जे खाली राहतो तेच पाला सगळं पूर्ण छटून टाकायचं, म्हणजे मग पूर्ण परत पुन्हा नवीन पालवी येते. ठीक. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आले ते एका झाडाला. आता ही 8 निघल्यानंतर परत छटले की 8च्या जागेवर 10-12 फुटवं निघतात, म्हणजे वाढपेक्षा जास्तच नाही, प्रमाण वाढतं. बरोबर आहे, कारण ही काडी वंजली म्हणजे तिथं डबल शूट निघणार तिथं. तर पुढचा प्रश्न असा आहे माझा, एकदा आपण झाड लावलं किंवा आपण झाड लावून झालं तर त्याच्यानंतर ते किती वर्ष त्याची लाईफ म्हणजे असते? त्या झाडांची लाईफ असते 14-15 वर्ष असते, साधारण 14-15 वर्ष. पण आपण जेवढे खत पाणी घालून जेवढं सांभाळेल चांगलं तेवढं अजून जास्तीत चालतं, म्हणजे अजून पण वाढू शकतं आपण चांगलं त्यांचा सांभाळ केला तर. कमीत कमी 15 वर्ष चालते. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. चालेल.